अखिल गुणनिधान करुणावरणाले भक्त वात्सल्य रुक्मिणी कांत प्राण संजीवन पंढरपूर निवासी पांडुरंग परमात्म्याच्या चरणकमलावर साष्टांग प्रणिपात करून तसेच साधकांचे मायबाप योगियांची माऊली आळंदीत निवासी माऊली महाविष्णू ज्ञानोबा यांच्या समाधी साष्टांग प्रणिपात करून जगद्गुरु तुकोबराय यांना वंदन करून तसेच आद्याचार्यांपासून आचार्यांपर्यंत असणारे संत महंत कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी माळकरी आणि तुम्ही सर्व उपस्थित गावकरी तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन आज कीर्तन पुष्प सेवेला सुरुवात करण्यापूर्वी ज्या संतांचा अभंग आज कीर्तन पुष्प सेवेकरता घेतलाय हा अभंग कोणाचा आहे? हा अभंग कोणत्या संतांचा आहे? बोला कोणाचा आहे? जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी आणि पहावे पुराणी विचारून. हा अभंग कोणाचा आहे? तुकोबारायांचा आहे. अभंग संतांचा आहे. मला एक सांगून जायचंय की संतांची आपल्यावरती प्रत्येक कीर्तनकारावरती संपूर्ण संप्रदायातील लोकांवरती किती कृपा आहे, किती कृपा आहे. एक सांगून जातो, आज कीर्तनामध्ये बसलेला समाज हा माझ्यापेक्षा नवे नवे प्रत्येक जण श्रीमंत आहे, बरोबर. मग हा श्रीमंत असणारा समाज हाच आपल्या कीर्तन झाल्यानंतर कीर्तनकाराच्या येऊन पाया पडतो. हाच समाज कीर्तनकाराला विकतही घेऊ शकतो. हाच समाज कीर्तनकाराला अवतालाही झोपू शकतो. पण हाच समाज कीर्तनकाराच्या पाया येऊन पडतो. याचं कारण काय तर आपल्यावरती झालेली संतांची कृपा आहे. त्याच संतांचा अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल 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 माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. हा अभंग आवाज दे जरा. हॅलो हॅलो. हा अभंग हा सर्वांच्या परिचयाचा आहे, बरोबर. वारकऱ्याचा जो नित्यनेम आहे, कोणता नित्यनेम? हरिपाठ. या हरिपाठ प्रकरणातील हरिपाठ झाल्यानंतर आपण जी गुरु परंपरा म्हणतो त्या गुरु परंपरेतील हा सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे, बरोबर. हा बोलत चला बर का. हा अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. हा अभंग कुणाचा पाठ आहे? कुणाचा कानपाठ आहे, नाहीतर कुणाच्या ऐकण्यात तरी आहे. म्हणजे या अभंगाची तुमची ओळख आहे. पण बऱ्याचदा असं होतं की जे अति परिचयाचं असतं, अति परिचयाचं जे असतं त्याच्या महात्म्याकडे मनुष्याचं दुर्लक्ष होतं. सांगून जातो, उदाहरण देऊन जातो. तुमचा मित्र कितीही मोठ्या पदावरती असला तर तुम्ही त्याला पदाच्या दृष्टीने बघता का हो? त्याला तुम्ही नावानच हाक मारता. तसंच आज जो सेवेकरता अभंग घेतलाय तो हरिपाठ प्रकरणातील जी गुरु परंपरा आपण म्हणतो त्या गुरु परंपरेतील हा अभंग आहे. आणि या जे आपण रोज अभंग म्हणतोय त्याचा अर्थाकडे आपलं लक्ष आहे का? महाराज आपण पसायदान रोज म्हणतो, बरोबर. पसायदानाचा अर्थ किती गोड आहे हो, किती गोड मागणं आहे ते. पण त्याच्या अर्थाकडे आपण दुर्लक्ष करतो, बरोबर. पसायदानासारखं मागणं या जगामध्ये नाही, दुसरं मागणंच नाही. इतकं सुंदर मागणं म्हणजे पसायदान आहे. मग बऱ्याचदा असं होतं अति परिचयात अवज्ञा संतत गमना. म्हणजे अति परिचय झाला की त्याच्या महात्म्याकडे मनुष्याचं दुर्लक्ष होतं. सांगून जातो आपण प्रयागराज कुणाला माहिती आहे? प्रयागराज सगळ्यांना माहिती आहे. आपण एवढ्या लांबून रेल्वेने बसने प्रवास करत कुठं जातो? प्रयागराजला जातो. का जातो? का तर तिथं त्रिवेणी संगम आहे आणि त्या संगमामध्ये स्नान केल्यानंतर काय होतं? आपली पाप धुतली जातात असं म्हणतात लोक. त्यांची एक भावना आहे आणि ती एका दृष्टीने योग्य आहे, बरोबर. पण ज्या वेळेस मनुष्य तिथं जातो, त्या प्रयाग क्षेत्रामध्ये जातो, तिथं स्नान करतो आणि स्वर्गाचं आरक्षण झालं असं म्हणतो, बरोबर. म्हणजे आपण पापातून मुक्तता झाली. पण त्या प्रयाग क्षेत्रामध्ये राहणारा मनुष्य तो काय म्हणतो?
आपण करू कधीतरी आंघोळ, ते काय कुठं पळून जाते का? आपलंच गाव आहे, आपलंच तीर्थ आहे, कधीही करू शकतो. म्हणजे अति परिचय झाला की त्याच्या महात्म्याकडे दुर्लक्ष होतं. माझं बोलणं समजतंय का? बोलत चला, बोलणं समजतंय का? नाहीतर असं व्हायला नको. आमच्या इकडची एक मुलगी विदर्भामध्ये दिली होती आणि तिच्या मुलीचं लग्न होतं. सांगून जातो बरं का. आमच्या इकडची एक मुलगी कुठं दिली होती? बोला. विदर्भामध्ये. आणि तिच्या मुलीचं लग्न होतं. विदर्भामध्ये लग्नामध्ये कीर्तन ठेवण्याची परंपरा आहे. काय? बोला, बोलत चला. लग्नामध्ये कीर्तन असतात. झालं असं, त्यांचा मला फोन आला, महाराज येणारी 10 तारीख खाली का? मी सांगितलं हो. ते म्हणाले काय, आमच्या मुलीच्या लग्नामध्ये कीर्तन ठेवायचंय. मी म्हणलं चालतंय, ठीक आहे, 10 तारीख खाली आहे, येतो आम्ही. परत त्यांचा 5 मिनिटानं फोन आला, महाराज तुम्ही येत असताना आमची म्हातारी आजी एक घरी, तिला येताना घेऊन या. आम्ही म्हणलं आता मोठी गाडी घेऊन जाणार आहे, गाडीत जा, काय न्यायला काय अडचण नाही, म्हणून आम्ही गेलो घेऊन गेल्यानंतर लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर लग्नामध्ये म्हाताऱ्या बायकांची एक जागा असते. महाराज कुठं बसतात म्हाताऱ्या बायका? बोला. रुकवताव नाही, रुकवता शेजारी. रुकवता शेजारी ती म्हातारी आजी कुठं बसली होती? रुकवता शेजारी. आणि त्याच म्हातारीचा एक नातू, त्याला काय खायचं होतं? त्या रुकवतातलं साखरेचा हत्ती खायचा होता. ते पोरग तिथे सारखं एरजारा घालायचं आणि बघायचं काय, शी म्हातारी इथनं जाय ना कशी. त्याला काय पाहिजे होतं? साखरेचा हत्ती पाहिजे होता. पण ती विदर्भाच्या भाषेत काय म्हणलं माहितीये का? आपण काय म्हणतो, आपलं एखादं काम करायचं असलं आणि एखादं मध्ये आधी लुडबुड करत असलं का आपण काय म्हणतो, ही मरा ना कसं. पण ती विदर्भाच्या भाषेत म्हणलं, ही म्हातारी चचाना कशी. काय म्हणलं? चचाना म्हणजे काय? चचाना म्हणजे ही म्हातारी मरणा कशी. चचाना म्हणजे काय? मरणा कशी. ते विदर्भाच्या भाषेत म्हणलं. म्हातारीनं तेवढंच ऐकलं. म्हातारी झाली ती पण कानानं चांगली होती बरं का. तिनं तेवढंच ऐकलं आणि ती काय म्हणाली, काय रा म्हणला पिंट्या. त्यावेळेस ते पिंट्यानं सांगितलं, काय नाही अजय, चचाना म्हणजे तू जेवणा कशी. चचाना म्हणजे काय? चचाना म्हणजे काय? तू मराना कशी. त्यावेळेस त्या म्हातारीने सांगितलं, अरे पिंट्या, आधी आल्याला सगळं वराडच तू दे, नवरा नवरीच तू दे, नवरा नवरीचं वरमाय वरबापच तू दे, सगळे आलेली महाराज मंडळीच तू दे. माझ्या म्हातारीचं काय, चचली तर चचली नाही तर अशीच बसली. विठ्ठल विठ्ठल. असं नाही ना, काय मी बोललेलं समजतंय ना? असं व्हायला नको. नाही तर माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये एक सिद्धांत देतात आणि त्या सिद्धांताच्या सिद्धीकरता प्राप्तीकरता पुढील 3 चरणामध्ये 3 युक्तिवाद देतात आणि शेवटच्या चरणामध्ये त्या युक्तिवादाचा अर्थ स्पष्ट करण्याकरता आणि युक्तिवाद पटण्याकरता शेवटच्या चरणामध्ये एक प्रमाण देतात. ते प्रमाण म्हणजे पुराणाचं प्रमाण देतात. तुका म्हणे नाही विश्वास जमनी. तुकोबाराय सांगतात, माझ्यावरती विश्वास नाही ना, तर तुम्ही पुराणामध्ये पहा, पुराणामध्ये बघा. पण कसं बघा, आपणची बघा सांगतात. या अभंगामध्ये एका शब्दाला विशेष महत्व दिले. तो शब्द म्हणजे आपणची. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. विठोबाला माझं म्हणले. माझं म्हणायचं कुणाला? बोला. बायको माझी, पोरं माझी, आई माझी, बाप माझा. म्हणायचं कुणाला माझं? माझं म्हणायचं कुणाला? सांगून जातो, आपल्या जीवनामध्ये माझं म्हणण्याची आपली अवलंबन जर चुकली ना महाराज, तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये दुःख येतं. दुःख येण्याचं कारणच ते की चुकीच्या व्यक्तीला जर आपण माझं म्हणलं ना महाराज, तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये दुःख येतं. मग माझं म्हणायचं कुणाला? बोला. माझं देवाला म्हणायचं, माझं संतांना म्हणायचं. संत आणि देव यांच्यामध्ये भेद. देवते संत देवते देवते संत देवते संत
देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त प्रतिमा निमित्त प्रतिमा निमित्त प्रतिमा देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा देवते संत 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 आणि निमित्ताच्या प्रतिमा निमित्ताच्या प्रतिमा देवते संत देवते संत देवते संत देवते संत त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत यांच्यामध्ये भेद नाही. देव आणि संत यांच्यामध्ये भेद नाही, पण अभेद आहे. देव आणि संत यांच्यामध्ये गौणिक वृत्तीचा अभेद आहे. देव आणि संत यांच्यामध्ये स्वरूपाचा अभेद आहे. देव आणि संत यांच्यामध्ये सामर्थ्याचा अभेद आहे. गौणिक वृत्तीचा अभेद आपण एक एक करून बघूया, कारण तुम्हाला उदाहरण दिल्याशिवाय समजणार नाही. बरोबर, आपण एक एक करून बघूया. गौणिक वृत्तीचा अभेद म्हणजे काय? बोला, सांगा. गौणिक वृत्तीचा अभेद म्हणजे काय? म्हणा, तुला इथं कशाला आणले? सांगून जातो. गौणिक वृत्तीचा अभेद म्हणजे गुणाचा अभेद. तुम्हाला एक पटल असं उदाहरण देतो. एक नवीन लग्न झालेली मुलगी सणानिमित्त माहेरी यावी. आता नवीन लग्न झालेली मुलगी सणानिमित्त माहेरी आली. तिच्या मैत्रिणी तिला भेटायला येतात ना. मग तिच्या मैत्रिणी भेटायला आल्या आणि मैत्रिणींनी विचारायला सुरुवात केली, का ग, कसे आहेत तुझे सासू सासरे? तिने सांगायला सुरुवात केली, माझे सासू सासरे एवढे चांगले की शंकर पार्वतीच. ती चांगल्या घरातली होती, संस्कारी घरातली होती, म्हणून तिनं सासू सासऱ्यांना शंकर पार्वतीची उपमा दिली. आत्ताची काय दिली मी सांगू शकत नाही. मग तिला विचारलं, बर नवरा कसा आहे? मग मात्र ती लाजली बर का, आणि एका पिक्चर मधल्या नटाचं नाव घेतलं आणि म्हणली, असा आहे दिसायला. अगं दिसायला कसा आहे ते नाही विचारलं, स्वभाव कसा आहे सांग, स्वभाव. त्यावेळेस ती म्हणाली, काय सांगू, मला एवढाच चांगला नवरा भेटला, एवढाच चांगला नवरा भेटला, मला एवढाच चांगला नवरा भेटला, एवढाच चांगला भेटला. आता सांगशील का नाही कसा आहे? मला एवढाच चांगला नवरा भेटला, एवढाच चांगला नवरा भेटला की शंकराच्या पुढचा विठ्ठल विठ्ठल बऱ्याच जणांना विनोद समजला नाही. विनोद समजण्याकरता 4G नेटवर्क कामाचं नाही, 5G नेटवर्क पाहिजे. मला एक सांगा, शंकराच्या मंदिरामध्ये महादेवाच्या समोर कोण असतो? तिला म्हणायचं नव्हतं माझा नवरा नंदी बैल आहे, पण तिला सांगायचं होतं की माझा नवरा माझ्या शब्दाच्या बाहेर जात नाही ना. माता माऊली, आपल्याकडे एक म्हण आहे जुनी, नवरा माझ्या, हा तसाच ठेवा, बाहेर काय काढू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग सांगितलं, बर धीर कसा आहे? तोही चांगला आहे. भाऊजाई कशी आहे? तीही चांगली आहे. नंतर विचारलं, ननंद कशी आहे? मग मात्र तिनं नाक तोंड मुरडून उत्तर दिलं, आहे की लवंगी मिरचीच. मला एक सांगाव, जसा
लवंगी मिरचीचा आकार आहे तसा नंदेचा आकार आहे का हो? आहे का? बोलत चला. जशी लवंगी मिरची हिरवी आहे तशी नंद हिरवी आहे का? मग नंदेला लवंग्या मिरची उपमा का? तर सांगून जातो. लवंगी मिरचीचा स्वभाव आहे काय? तिखट. तसा नंदेचा स्वभाव तिखट आहे. यालाच म्हणतात गौणिक वृत्तीचा भेद. विठ्ठल विठ्ठल. उदाहरण समजलं का? यालाच म्हणतात गौणिक वृत्तीचा भेद म्हणजेच गुणाचा भेद. जे गुण माझ्या संतांमध्ये तेच गुण माझ्या देवामध्ये. देवही अवतार घेऊन येतात आणि संतही अवतार घेऊन येतात. धर्म रक्षा वया अवतार घेसी आणि आपुल्या पाळीशी भक्त जन. धर्म रक्षा वया अवतार घेसी. 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 धर्म रक्षा वया अवतार. आपुल्या पाळीची भक्ताना. आपुल्या पाळीची भक्ताना. भरून झाली जन्मतोटे. भरून झाली जन्मतोटे. भक्त जना आपुल्या पाळीची भक्त जन अंबरोज साठी जन्मतोटे. अंबरोज साठी जन्मतोटे. धर्म रक्षा वया अवतार घेसी आणि आपुल्या पाळीशी भक्त जन. म्हणजे जे गुण माझ्या संतांमध्ये तेच गुण देवामध्ये. यालाच काय म्हणतात गौणिक वृत्तीचा अभेद म्हणजेच गुणाचा अभेद. आपण सामर्थ्याचा अभेद बघणार आहोत. कोणता? सामर्थ्याचा. संतांच्या चरित्राचा जर विचार केला तर जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला जाणार. पूर्ण गावामध्ये शांतता झाली. वातावरण शांत झालं आणि जगद्गुरु तुकोबाराय सगळ्यांना विचारू लागले की मी वैकुंठाला चाललोय, माझ्याबरोबर येत आहे का? सगळ्यांना विचारावं. आपल्या पत्नीजवळ यावं आणि जगद्गुरु तुकोबारायांनी पत्नीला विचारावं का ग मी वैकुंठाला चाललोय, तू येतेस का? त्यावेळेस तिला सांगावं नाही, माझी म्हैस व्यायला झाली, मी काय येणार नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीनेही सांगावं की मी येणार नाही. पण जगद्गुरु तुकोबारायांना माहित होतं आपण सगळ्यांना विचारलंय की मी वैकुंठाला चाललोय, माझ्याबरोबर येत आहे का? पण एक अशी व्यक्ती आहे कोण की तिला जर आपण विचारलं की मी वैकुंठाला चाललोय तर ती वैकुंठाला तर येणारच नाही पण आपल्यालाही जाऊ देणार नाही. ती म्हणजे कोण? जगद्गुरु तुकोबारायांची कन्या भागीरथी. जगद्गुरु तुकोबारायांनी भागीरथीला न विचारता वैकुंठाला गेले. झालं असं, जगद्गुरु तुकोबारायांची कन्या ही देहू गावापासून एक थोड्या अंतरावर एक एलवाडी नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये दिलं होतं. आणि त्या देहू गावातील एक माळीन मावशी रोज भाजीपाला विकण्याकरता कुठं जायच्या? त्या एलवाडी गावामध्ये जायच्या. एलवाडी गावामध्ये त्या रोज भाजी विकण्याकरता जायच्या आणि भागीरथी त्यांच्या जवळ यायची आणि रोज विचारायची, बरे आहेत का माझे बाबा? काल रात्री बाबांनी कोणता अभंग घेतला होता? काय चिंतन सांगितलं? रोज त्या माळीन मावशींपाशी यायची आणि रोजची बाबांची खुशाली विचारायची. पण झालं असं, जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि त्या माळीन मावशींना प्रश्न पडला, आपण जर आता बाजाराला गेलो आणि भागीरथीने जर विचारलं तर सांगायचं काय? बरोबर? माळीन मावशी 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 7 दिवस बाजारला गेल्या नाहीत. पण किती केलं तरी त्यांचं हातावरचं पोट होतं. 8व्या दिवशी त्यांना जावं लागलं. त्या एलवाडी गावामध्ये गेल्या, तेवढ्यात भागीरथी तिथं आली आणि म्हणाली, काय झालं मावशी, तुम्ही 7 दिवस आला नाही, तुमची तब्येत ठीक आहे का? माझे बाबा ठीक आहेत का? काय झाले, तुम्ही काहीच बोलत नाही, मला सांगा काय झाले? त्यावेळेस त्या माळीन मावशींनी सांगितलं, भागीरथी
काळजावर दगड ठेवून ऐक, तुझे बाबा आता वैकुंठाला गेले. एवढं ऐकलं आणि भागीरथीनं घरात जावं आणि घराची कडी लावून आतमध्ये स्वतःला कोंडून घ्यावं. 4 दिवस भागीरथी उपवाशी होती आणि वडिलांचा म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा धावा करत होती. त्यांना आठवत होती, जगद्गुरु तुकोबारायांना आवाज देत होती. एवढं जगद्गुरु तुकोबारायांना समजलं आणि वैकुंठातील देवाला नियम बदलून वैकुंठातील नियम बदलून जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठातून खाली आले आणि दार वाजवलं आणि आवाज दिला, भागीरथी बाळा दार उघड, मी आलोय, तुझे बाबा आलेत, दार उघड. भागीरथीनं 4 दिवस अन्नाचा कण नव्हता पोटामध्ये. भिंतीचा आधार घेत घेत दरवाजाजवळ आली, कडी उघडली आणि जसं दार उघडलं तसं 1000 सूर्यांचा प्रकाश जसा डोळ्यावरती पडावा ना, अशी जगद्गुरु तुकोबारायांची मूर्ती तिच्या समोर दिसली. आणि तिनं आपल्या बाबांना आलिंगन दिलं, जगद्गुरु तुकोबारायांना आलिंगन दिलं आणि तुम्ही मला न विचारता वैकुंठाला गेलेच कसे असं विचारलं. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अगं बाळा, मी जर तुला विचारायला आलो असतो तर तू मला जाऊन दिलं नसतं, म्हणून मी तुला विचारायला आलो नाही. मग जगद्गुरु तुकोबारायांना बसण्याकरता टाकते भागीरथी आणि सांगते, बाबा तुम्ही एवढ्या लांबून आलाय, काहीतरी खाण्याकरता बनवते, तुम्ही जरा बसा. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझ्याकडे एवढा वेळ नाही. त्यावेळेस भागीरथी सांगते काय की मग नाश्त्याकरता काहीतरी बनवते, तोपर्यंत तरी थांबा. नाश्त्याकरता लवकर होणारा पदार्थ कोणता? काय मॅगी वय? आत्ताची मॅगी, त्यावेळेसच्या शेवया. भागीरथीने शेवयाचा भात बनवला आणि त्या भातामध्ये टाकण्याकरता दूधही नव्हतं. आता करायचं काय? प्रत्येकाच्या घरी जायला लागली आणि विचारायला लागली की माझे बाबा वैकुंठातून आलेत, माझ्या बाबांना नाश्त्याकरता शेवयाचा भात बनवला आणि त्यामध्ये टाकण्याकरता दूध पाहिजे, थोडंसं दूध देतं का? प्रत्येकाच्या घरी जावं, प्रत्येकानं म्हणावं हिला वेड लागले, हिचे बाबा वैकुंठाला गेलेत आणि ही घरी आलेत म्हणते, हिला वेड लागले. जगद्गुरु तुकोबारायांची कन्या भागीरथीनं घरी यावं आणि ढसाढसा रडावं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, झालं काय भागीरथी? त्यावेळेस भागीरथी सांगते की मी सगळ्यांच्या घरी गेले पण मला कुणीही तुमच्याकरता दूध दिलं नाही. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी भागीरथीच्या हाताला धरावं आणि शेजारीच असणाऱ्या वेल्लेश्वराच्या मंदिरामध्ये घेऊन दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, काढिले, दूध नंदीचे काढिले, वेल्लेश्वराचे पूजिले, दूध नंदीचे काढिले. त्या वेल्लेश्वराच्या मंदिरामध्ये घेऊन जावं महाराज आणि त्या दगडी नंदीला उठवावं आणि त्या दगडी नंदीच्या काशीतून दुधाची धार काढावी. हे माझ्या संतांचं सामर्थ्य आहे. आता देवाचं सामर्थ्य ऐकूया, देवाचं सामर्थ्य ऐकूया. भगवान श्रीकृष्ण घरातून बाहेर आले आणि हातामध्ये चरवी आहे आणि दूध काढण्याकरता बाहेर आले आणि बाहेर राधेला बघितलं आणि राधेला पाहून गुल्हारी आणि बैल दुबितो नंदागरी. राधेला पाहून भगवान श्रीकृष्ण राधेकडे बघत बघत बैला खाली दारेला बसले आणि बैलाच्या काशीतून दुधाची धार काढली. हे माझ्या देवाचं सामर्थ्य. विठ्ठल विठ्ठल. यालाच म्हणतात सामर्थ्याचा अभेद. आता गौणी वृत्तीचा अभेद समजला का? हो तरी म्हणा की
समजला का? गौणिक वृत्तीचा अभ्यास झाला, सामर्थ्याचा अभ्यास झाला, आता स्वरूपाचा अभ्यास. आपण एक एक करून तुम्हाला समजेल अशी सोपी सोपी उदाहरणं सांगतो. काय अवघडात शिरणार नाही, कारण की मला बी अवघड येत नाही. सांगून जातो स्वरूपाचा अभेद. आता जे स्वरूप देवाचं आहे ते स्वरूप संतांचे. 1947 पूर्वी म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर, 47च्या नंतर, भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर एक पिक्चर निघाला होता जुना, श्री संत तुकाराम महाराज. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रावरती एक पिक्चर निघाला होता. आणि त्या पिक्चरमध्ये जगद्गुरु तुकोबारायांची भूमिका वटवण्याचं काम एक सद्गृहस्थ करत होता. त्याचं नाव होतं विष्णुपंत पागनीस. विष्णुपंत पागनीस याने जगद्गुरु तुकोबारायांची भूमिका वटवली. पूर्ण पिक्चरचं शूटिंग झालं, पिक्चर रिलीज झाला. पिक्चर एवढा गाजला, एवढा फेमस झाला की त्या डायरेक्टरला थेट 10 पट नफा जास्त प्राप्त झाला. आणि तो डायरेक्टर कुणाजवळ गेला? विष्णुपंत पागनीसांजवळ गेला. विष्णुपंत पागनीसांजवळ गेल्यानंतर विष्णुपंतांना डायरेक्टर साहेब म्हणतात, विष्णुपंत ही घ्या तुमची ठरलेली रक्कम. विष्णुपंत पैसे घ्यायला तयार नाहीत. विष्णुपंत पैसे घेत नव्हते हे मला नाही सांगायचं, विष्णुपंतांनी पैसे घेतले नाहीत. त्यावेळेस डायरेक्टर साहेब म्हणाले, मला या पिक्चरमुळं जास्त नफा प्राप्त झाला, तुम्हाला आणखीन पैसे पाहिजेत का? सांगा तुम्हाला किती पैसे पाहिजेत, तेवढे देतो, कारण मला अनेक संतांच्या भूमिका तुमच्याकडून वाटवायच्यात. सांगा तुम्हाला किती पैसे पाहिजेत. विष्णुपंत पागनीसांनी पैसे घेतले नाहीत, मला हे सांगायचं नाही. पण विष्णुपंत पागनीसांनी ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबारायांच्या पिक्चरमध्ये जगद्गुरु तुकोबारायांची भूमिका वटवण्याचं काम केलं, त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्राचा अभ्यास केला, जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचा अभ्यास केला आणि जगद्गुरु तुकोबारायांची कपडे अंगावरती परिधान केली ना, तेव्हापासून विष्णुपंत पागनीसांनी दुसरी कपडे अंगावरती परिधान सुद्धा केली नाही. म्हणजे संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर संतांचं सामर्थ्य काय, संतांचं स्वरूप काय, नुसतं संतांचं स्वरूप वटवलं तर परत दुसरी कपडे घालण्याची इच्छाही झाली नाही. एवढंच नाही तर तेव्हापासून विष्णुपंत पागनीस हे संसारामध्ये पडले नाहीत. म्हणजे हे संतांच्या स्वरूपाची ताकद आहे. अजून एक सांगून जातो, मला एक सांगा, जगद्गुरु तुकोबारायांचा फोटो किती जणांच्या घरात आहे? हात वर करा. बऱ्याच जणांच्या घरात आहे. पण तुमच्या घरामध्ये जो असणारा जगद्गुरु तुकोबारायांचा फोटो आहे ते तुकोबारायांचा नाही. तो फोटो तुम्हाला जगद्गुरु तुकोबारायांचा फोटो जर बघायचा असेल तर देहूला जगद्गुरु तुकोबारायांच्या वाड्यामध्ये एकमेव तो फोटो आहे. तुमच्या घरामध्ये जो फोटो आहे तो विष्णुपंत पागनीसांचा फोटो आहे. विष्णुपंतांचं ज्यावेळेस विष्णुपंतांनी संतांचं स्वरूप वटवलं, ते स्वरूप वटवत असताना ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्राचा अभ्यास केला, जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचा अभ्यास केला, जगद्गुरु तुकोबारायांची कपडे अंगावरती परिधान केली, त्यावेळेस विष्णुपंत पागनीसांना आज घराघरामध्ये पूजलं जाते जगद्गुरु तुकोबाराय म्हणून. बरोबर आहे ना? हे संतांच्या स्वरूपाची ताकद आहे. बरोबर? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता संतांच्या स्वरूपाची ताकद बघितली. आता देवाचं स्वरूप. रावण काय करत होता? रावणाला सीतेचं हरण करायचं होतं, बरोबर? आणि सीता हरण करण्यासाठी रावणानं बरेच प्रयत्न केले, पण सीता काय वश होत नव्हती. आता करायचं काय? रावण आपल्या बायकोजवळ गेला, मंदोदरी जवळ, आणि बायकोला म्हणाला, काय करावं? काही केलं सीता वश होत नाही, आता करायचं काय? त्यावेळेस मंदोदरीनं सांगावं, नाथ. पूर्वी नवऱ्याला नाथ म्हणायची, आता काय म्हणतात मला माहित नाही, बरोबर ना? का पप्प्याचे पप्पा. पूर्वी नवऱ्याला नाथ म्हणायची पद्धत होती. मंदोदरी म्हणते, नाथ तुम्ही एक ऐकता का माझं? एक गोष्ट केली तर नक्कीच तुम्हाला सीतामाता वश होतील. त्यावेळेस रावण म्हणतो, सांग काय म्हणतेस, बोल. त्यावेळेस मंदोदरी म्हणते, तुम्ही ना प्रभू रामचंद्रांचं स्वरूप धारण करा, तुम्हाला नक्कीच सीतामाता वश होतील. त्यावेळेस रावण म्हणतो, अगं मंदोदरी, मी रावण आहे, मी नाही बरं. रावण म्हणतो, अगं मंदोदरी, मी रावण आहे, तुला वाटतंय का हा पर्याय मी करून बघितला नसेल?
मी तेही करून बघितलं, पण सांगून जातो, ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांचं स्वरूप धारण केलं ना, त्यावेळेस सीतेबद्दलची असणारी मनात वासनाच राहत नाही. हे माझ्या देवाचं सामर्थ्य. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. समजलं का? देवाचं सामर्थ्य आणि संतांचं सामर्थ्य, देवाचं स्वरूप आणि संतांचं स्वरूप. जे गुण देवात आहेत तेच गुण संतात आहेत. म्हणजेच काय? देव आणि संत यांच्यामध्ये भेद नाही. मला एक सांगा, मग माझ्या विठोबाचा कैसा प्रेम व्हावं आणि आली आघात निवाराया. आघात निवारण्याचं काम कोण करतो? माझा विठोबा, बरोबर. पण माझ्या विठोबाचा कैसा प्रेम व्हावं आणि आपणची देव होय गुरु. माझा विठोबा, माझा तो भगवान परमात्मा, तो माझा आहे. आपण माझं कुणाला म्हणतो? देवाला म्हणतो. माझं कुणाला म्हणतो? संतांना म्हणतो. पण कधी आपण जर आपल्या अंतःकरणापासून जर आपण त्या देवाला माझं म्हणलं तर तो देव आपली कामे करतो. अभंगाच्या पहिल्याच्या. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, 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 कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणच देव होय गुरु, आपणच देव होय गुरु, पडिये देव भाव पुरवी वासना, पडिये देव भाव पुरवी वासना, आपणच देव होय गुरु, आपणच देव होय गुरु, पडिये देव भाव पुरवी वासना, पडिये देव भाव पुरवी वासना. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाच देवा होय गुरु, आपणाच देवा होय गुरु, आपणाच देवा होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा असा अलौकिक प्रेम भाव आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आणि आपणची देव होय गुरु. आपणची हा भगवान परमात्मा आपणची गुरु रूपानं आपणची अवताराला येतो. म्हणजे आपणची या शब्दाला विशेष महत्व आहे महाराज या अभंगामध्ये. काय विशेष महत्व आहे? मग एक दृष्टांत सांगून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अकबराचा सेनापती कोण? बिरबल, बरोबर. बिरबल अकबर बादशाहकडे गेला आणि अकबर बादशाहला म्हणतो, महाराज जी हमको 2 दिन छुट्टी चाहिए. त्यावेळेस महाराज म्हणतात काय की कशासाठी सुट्टी पाहिजे, बरोबर. त्यावेळेस बिरबल सांगतो की आमच्याकडे गोकुळाष्टमीचा कार्यक्रम आहे. आमचा देव अवताराला येतो खाली येतो. हो, आमचा देव आमच्यामध्ये अवताराला येतो. रात्री दुग्ध 12 वाजता आमच्याकडे देव अवताराला येतो.
दिवसभर कीर्तन भजन कार्यक्रम असतो, त्याकरता मला सुट्टी पाहिजे. त्यावेळेस महाराजजी म्हणतात काय की सुट्टी पाहिजेच. बर, बिरबल सांगतो सुट्टी पाहिजे. का पाहिजे तर आमच्याकडे कार्यक्रम आहे, दिवसभर भजन आहे कीर्तन आहे आणि आमचा देव अवताराला येतो, याकरता आम्हाला सुट्टी पाहिजे. त्यावेळेस बादशाह सांगतो की सुट्टी देतो, पण तुझा देव अवताराला येतो आणि कामं करतो, बरोबर, पण माझा देव नुसत्या नावानं कामं करतो. मग जो नावानं ज्याची कामं ज्याच्या नावानं कामं होतात तो मोठा का ज्याला यावं लागतो तो मोठा? मला एक सांगा, ज्याच्या नावानं कामं होतात तो मोठा का ज्याला खाली स्वतःला यावं लागतो तो मोठा? नावानं कामं होतात ते मोठा. आता एकाच पक्षात ठाम राहावा, पक्ष बदलायचा नाही. नावानं कामं होत्यात ते मोठा, बरोबर. आता पक्ष ठाम. सांगून जातो बिरबलाला सुट्टी मंजूर झाली आणि बिरबल सुट्टी मंजूर झाल्यानंतर घरी गेला. गोकुळाष्टमीचा कार्यक्रम झाला. 4-8 दिवस जाऊन दिले आणि बादशाह जवळ गेला आणि बादशाह म्हणाला, बादशाहजी, यमुनेला फार चांगलं पाणी आलंय, आपण तुमचा परिवार आमचा परिवार सगळे आपण नावेमध्ये फिरायला जाऊ. मग बादशाह म्हणला ठीक आहे. 50 नावा सजवल्या, 50 नावा सजवल्या आणि ते नावा काठावरती घेऊन आले आणि बादशाहचा परिवार, बिरबलाचा परिवार, अनेक सेनापत्यांचे परिवार त्या नावेमध्ये फिरण्याकरता आले. आणि बिरबलानं सांगितलं, बादशाहजी, तुमचा मुलगा आणि माझा मुलगा एकाच वयाचे, तुमचा मुलगा आणि माझा मुलगा एकाच वयाचे, एका नावेमध्ये बसू द्या, खेळतील बोलतील. बादशाहजी म्हणले ठीक आहे चालेल. मग बादशाहने त्याच्या मुलाला बिरबलाच्या नावेमध्ये बसवलं. नावा यमुनेच्या मध्यामध्ये आल्या आणि मध्यामध्ये आल्यानंतर बिरबलानं काय केलं, एक मोठा दगड घेतला आणि बादशाहच्या मुलाच्या नावानं पाण्यात टाकला आणि बादशाहचा मुलगा बुडाला असा आरडाओरडा केला. बादशाहला काही सुचलं नाही. बादशाहने कसलाही विचार न करता पाण्यामध्ये उडी मारली आणि खाली जाऊन बघितलं तर काय होतं, दगड होता. बादशाह रागवला आणि म्हणला, तू सेनापती पदावर असून अशी सामान्य चेष्टा करतोस, तुला कसं काय वाटत नाही? असं बोलल्यानंतर बिरबलानं राजाला सांगितलं, राजा साहेब हात द्या, हात या. अंग पुसण्याकरता कपडे दिली, दुसरी कपडे बदलण्याकरता दिली आणि तरी बादशाहचा रागाचा पारा काय उतरला नव्हता. बिरबल म्हणाला, बादशाहजी, मला एक विचारायचंय की इथं 50 नावाडी होते ज्यांचं संपूर्ण आयुष्य या यमुनेच्या पाण्यामध्ये गेलं. बर, आमच्यासारखे कित्येक सेनापती इथं होते, मग तुम्ही त्या नावाड्यांना सांगितलं नाही, आम्हाला सांगितलं नाही, तुम्ही स्वतः पाण्यामध्ये उडी का मारली? त्यावेळेस बादशाहने सांगितलं की माझा मुलगा बुडाला हे कळल्यानंतर मला राहावलं नाही. मग तसंच आहे आमच्या देवाचं की माझ्या भक्ताला संकट पडलं की आमचा देव आपणची देव होय गुरु, म्हणजे आपणची भक्ताच्या संकटाकरता धावून येतो, त्यालाच म्हणतात आपणची देव होय गुरु. विठ्ठल विठ्ठल. समजलं का? म्हणजे आपल्या भक्ताला संकट आले, आपल्या भक्तावरती अडचण आली हे कळल्यानंतर नाव न घेता देव आला पाहिजे. असा आपला काय पाहिजे? प्रेमभाव पाहिजे. हाय का मग? बोला. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आणि आपणची देव होय गुरु. तो भगवान परमात्मा गुरु रूपानं संत रूपानं आपल्या करता धावून येतो आपल्या संकट आल्यानंतर. पण मला एक सांगायचंय, तोच भगवान परमात्मा ज्या वेळेस संत रूप आपण म्हणतो ना, आता देव आणि संत, बघा किती गंमत आहे. देव आणि संत एकच आहेत म्हणतोय, बरोबर बरोबर का? देव आणि संत जर एकच आहेत, मग देवानं जी कामं देव करतोय तीच कामं संत करतात का? देवाला कोणतं काम अशक्य आहे मला सांगा बरं? देवाला कोणतंही काम अशक्य नाही. मग देव आणि संत
जे काम देव करतो ती काम संत करू शकतात, पण जे काम संत करतात ते देव करू शकत नाहीत. कारण किती केलं तरी देवापेक्षा कणभर तरी माझे संत श्रेष्ठ आहेत. बरोबर सांगून जातो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देव आणि संत. मला एक सांगा, भगवंताला सगळी कामं जमतात ना, मग भगवंत रूपाला यावं आणि सगळी कामं करावीत. मग भगवंताला संत रूपाने यायची कारण काय? कारण की ज्ञानोबराय कोण आहेत? लोपले ज्ञान जगी ही तर ज्ञानाती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. पांडुरंग परमात्म्याचा अवतार म्हणजे ज्ञानोबराय आहेत. मग पांडुरंग परमात्म्याचा अवतार म्हणजे ज्ञानोबराय आहेत. मग पांडुरंग परमात्म्यानंच जी कामं ज्ञानोबरायांकडून करून घेतली, ज्ञानोबरायांच्या अवतारामध्ये केली ज्ञानोबरायांनी, तीच भगवंत रूपामध्ये का केली नाहीत? बोला, का केले नाहीत? काही कामं अशी आहेत की जे संत करू शकतात पण देव करू शकत नाही, आणि काही कामं अशी आहेत की जे देव करू शकतो पण ते देव करतो पण संतही ती कामं करतात, पण संतांनी केलेली कामं देवाला जमत नाहीत. विठ्ठल विठ्ठल याचंच वर्णन जगद्गुरु तुकोबराय करतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. पडिये देह भाव, पडिये देह भाव, पूर्वी वासना. पडिये देह भाव, पडिये देह भाव, पडिये देह भाव, पूर्वी वासना. पडिये पडिये देहभाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावी. पडिये देहभाव, देहभाव जरी पडला तरी पडिये देहभाव पुरवी वासना, आपली वासना पुरवण्याचं काम कोण करतो? माझा विठोबा.
म्हणजे या अभंगाचं प्रत्येक चरणाच्या उत्तरार्धाचा जर विचार केला तर भक्ताची जी काय काम आहेत ती पूर्ण करण्याचं काम कोण करतं? माझा विठोबा. पुढच्या अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये काय सांगतात? मागे पुढे उभा राहायचा बाळेत, मागे पुढे उभा, मागे पुढे उभा, मागे पुढे उभा राहायचा बाळेत, उभा मागे पुढे उभा, मागे पुढे पडिये द्या बाबा, पडिये द्या बाबा, पडिये द्या बाबा पुरवी बाज, हा पडिये द्या बाबा, पडिये द्या बाबा, पडिये द्या बाबा पुरवी बाज, पडिये द्या मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया आघात निवारया. भक्ताच्या जीवनामध्ये भक्ताच्या संकटामध्ये मागे आणि पुढे तो भगवान परमात्मा उभा. इकडे लक्ष द्या, बोलू नका बापसात. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आणि आलिया आघात निवाराव्या. भक्ताच्या जीवनामध्ये भक्ताच्या मागा आणि पुढे तो भगवान परमात्मा उभा असतो. पण कधी उभा असतो? त्या भगवान परमात्म्याचं आपण जर नामस्मरण केलं, त्या भगवान परमात्म्याचं आपण जर चिंतन केलं, त्या भगवान परमात्म्याचा जर आपण आठव केला तर तो भगवान परमात्मा आपल्या मागा आणि पुढं उभा असतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आणि आलिया आघात निवारावे. आपल्यावरती येणारे आघात, आपल्यावरती येणारे संकट निवारण करण्याचं काम कोण करतं? तर तो भगवान परमात्मा. पण कधी करतो? त्याला जर आपण शुद्ध अंतकरणानं जर आपणची त्याला जर माझं म्हणलं, आपण स्वतः म्हणलं पाहिजे बरं का, की आपल्याला दुसऱ्यांना सांगायलाच नाही लागलं पाहिजे की तुम्ही देवाला माझं म्हणा, तुम्ही संतांना माझं म्हणा, तुम्ही देवाचं नामस्मरण करा, तुम्ही संतांचं नामस्मरण करा. काय होतं संतांचं नामस्मरण केल्यानंतर? काय होतं देवाचं नामस्मरण केल्यानंतर? तर आपल्या जीवनामध्ये असणारं, आपल्या जीवनामध्ये येणारं दुःख आणि आपल्या जीवनामध्ये येणारी संकट नाहीशी होतात. एक सिंधुताई सपकाळांनी सुंदर असं सांगितलंय की एक भक्त देवाजवळ गेला आणि देवाला सांगत होता, देवा तू म्हणतोस ना की मी तुमच्या सुखादुःखात मागे आणि पुढे उभा आहे, बरोबर, पण मी सुखामध्ये ज्या वेळेस चालत होतो ना त्यावेळेस पाठीमागं वळून बघितलं तर 4 पावलं उमटत होती, तर 4 पावलं उमटत होती, उमटणारी 2 पावलं माझी होती आणि 2 पावलं तुझी होती. म्हणजे सुखात तू माझ्या पाठीशी होतास, पण ज्या वेळेस मी दुःखात होतो ना, दुःखात, त्यावेळेस पाठीमागं वळून बघितलं
तर 2च पावलं उमटत होती, 2च पावलं उमटत होती. त्यावेळेस त्या देवानं सांगितलं, अरे ज्या वेळेस तू दुःखात होता आणि पाठीमागं वळून बघितल्यानंतर तुला 2च पावलं दिसत होती ना, ती उमटणारी 2 पावलं तुझी नव्हती, ती उमटणारी 2 पावलं माझी होती. कारण की तू संकटात होता त्यावेळेस तुला देवानं खांद्यावरती घेतलं होतं. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आणि आली आघात निवारण. आपल्यावरती येणारे आघात, आपल्यावरती येणारे संकट निवारण करण्याचं काम कोण करतं? तो जगाचा पांडुरंग परमात्मा. मग किती बी सांगा, तुम्ही सांगावं आणि मी ऐकावं एवढा आम्ही शहाणा नाही ना. हा वा वा. किती बुवा आलं, 25 वर्ष झालं सप्ताह चालू, किती महाराज आला आणि किती गेले, त्यांनी सांगितलं ना, आम्ही कधी ऐकलं नाही. वा वा वा. तुम्हाला इतक्या वेळा सांगितलं की देवाचं नामस्मरण करा, देवाचं नामस्मरण करा. ही महाराज मंडळी एवढी बिंबीच्या डेटापासून वरडत येते, त्यांचा माईक मधनं आवाज येतो या, आणि त्याच्यात तुम्ही मिसळून जाताय. म्हणलेलं कळा, नुसती तोंड आला होती. ऐकायचंय का महाराज कशी म्हणतात, बघायचंय का? हा, महिला मंडळ माझ्या मागं म्हणायचंय, फक्त महिला मंडळांनी, पुरुषांनी अजिबात म्हणायचं नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता पुरुषांचा आवाज ऐका बरं का, बघू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वा 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 वा. जास्त आवाज. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नुसते ह्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी म्हणायला आहेत बरं का. महिलांची संख्या जास्त आहे, पुरुषांची संख्या कमी आहे, तरी पुरुषांचा आवाज आहे. आता आमच्या टाळकऱ्यांचा आवाज ऐकायचा आहे, ऐकायचा आहे का? सगळ्यांनी टाळ वाजवायचं नाही बरं का, कुणीच टाळ वाजवायचं नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सर्वांनी मनापासून ज्यावेळेस शर्यत लावली का नाही, शर्यत कोण जास्त म्हणते कोण जास्त म्हणते, त्यावेळेस मनापासून सगळ्यांनी नामस्मरण केलं. असंच रोज जर नामस्मरण केलं, झोपण्याआधी किती, फक्त 10च मिनिटं फक्त त्या देवाचं नामस्मरण करा. फायदा तुमचा आहे, माझा नाही. फक्त 10च मिनिटं त्या देवाचं नामस्मरण करा. एवढं सांगतो. देवाचं नाही जमलं, माझ्या संतांचं नामस्मरण करा. विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, देव भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पाशी झालेली कीर्तन पुष्पसेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो.
श्री गुरुदत्तांच्या चरणी समर्पित करतो. तसेच आज या कीर्तनासाठी उपस्थित असणारे आता सगळे माझ्यापेक्षा मोठे आणि सगळे गुणीजन आहेत. सगळे पंडितात त्यांच्या गुरुवर्य पंडितात त्यांच्या सोबतचे हे सगळे आपले हिंगणगावचे जयवंत महाराज गोयटे असतील, तानाजी महाराज गायकवाड असतील, मुसळे महाराज असतील. तसेच आज या कीर्तनासाठी मी या सगळ्यांच्या पुढं काहीच नाही बरं का. त्यांच्या पुढं मी कितीही बोललो तरी काहीच नाही, कारण की माझ्यापेक्षा हे सगळे रती महारथी सगळे मोठे आहेत. मी यांच्या पुढं पायीची वाहन पायीवरी हे सगळे रती महारथी आहेत. पण यांच्या पुढं मला बोलण्याची संधी दिली आणि टाकोबाईची वाडी या ग्रामस्थांनी सर्व ग्रामस्थांनी मला इथं कीर्तन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. तसंच आज या कीर्तनाकरता सुंदर अशी गायनाची साथ ज्यांनी केली ते जयवंत महाराज गोयटे असतील, तानाजी महाराज गायकवाड असतील, गुरुवर्य गुरुजी ज्यांच्याकडे मी शिकलो ते हरिभक्त परायण संस्थापक अध्यक्ष श्री ज्ञानोबाराय आध्यात्मिक वारकरी गुरुकुल सोळशी योगेश महाराज यादव त्यांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. तसेच आमचे गुरुबंधू दत्ता महाराज पाटील असतील त्यांच्या चरणावरती समर्पित करतो. श्रेयश महाराज असतील, रोहिदास महाराज असतील त्यांच्या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. तसेच आज आता इथं सगळेच ओळखीचे, सगळ्यांची नावं घ्यायला एवढा वेळ नाही. सर्वच टाकोबाईच्या वाडील सर्वच सगळ्यांच्या माता भगिनी असतील, पुरुष बांधव असतील, सगळ्यांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. खास करून माझ्या आजीची आणि बाबांची इच्छा होती की मी वाडीमध्ये कीर्तन करावं, खास करून त्यांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो.